त्याला आपण जेवायला चालू घेऊन जाऊ. असं बोलायचं तुम्ही बोलू का सत्कार करायला बोलव की काय म्हणत टाकतो लिंक टाकतो तुम्हाला कुठे नाही घेतला उभारले पाहिजे सगळे चल ठीक नाही जमत तेवढ्या लांब तर कुठे जमते त्याला मीटर संघटनेचा विजय असो एमएस विशाल मीटर संघटनेचा विजय असो शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे. मी सुनील पुराणे धाराशिव जिल्हा सर्कलचा उपाध्यक्ष मीटर रिडिंग संघटनेचा. आम्ही एकत्रित यासाठी आलो तिथं की शासनाने आधी इलेक्शनच्या आधी असे बोलले होते की आम्ही सर्वसामान्य जनतेला स्मार्ट मीटर बसवणार नाही. ज्यावेळेस इलेक्शन झालं रिझल्ट आला आता त्यांनी फॉल्टीच्या नावाखाली मीटर बदलण्याचा प्रयत्न चालू केलेत. करू द्या काही हरकत नाही. आम्ही जेवढे मीटर बंधू आहेत त्यांना कुठले तरी रोजगार करून द्या तुम्ही. आम्ही तुमच्यासोबत राहू. आम्हाला कंपनीवर किंवा एजन्सीवर जायचं नाही. आमचं पोटावर पाय ठेवत असाल तर आम्हाला जावं लागते. आमचं नाईलाज आहे. आता कमीत कमी मासभर पोरं जर पाहिलं तर 30 ते 35,000 पोरं आहेत रीडर आमचे रीडर बंधू. यांच्यावर उपास मारत आहे. काहीतरी रीडर असेल तिच्याशिवाय त्याचं हात घर काहीच चालत नाही. त्याचा एक जे गाडीची दोन चाक जसं असतात ना तसं चाक कोलमडल्यानं झाला पूर्ण गाडी आमची उद्ध्वस्त होती. आमचा संसार उद्ध्वस्त होईल. शासनाकडे आम्हाला विनंती आहे साहेबांना विनंती करतो काहीतरी यातून मार्ग काढा थांबवा ते काम. इतक्या लोकांना बेरोजगार करू नका. मीटर रिडिंग बांधवाचे लग्न जमले काही मुलांचे लग्न जमले लग्न तुटायची वेळ आली आता रीडर कामावर नाही ना याला कशाला द्यायची मुलगी असं बी होऊ शकतंय. काय म्हणणं आहे तुमचं? आमचं एकच म्हणणं आहे की स्मार्ट प्रीपेड मीटर जे बसवत आहात तुम्ही महाराष्ट्रभर चालू आहे काम ते तात्काळ बंद करा. तात्काळ बंद करा. आमचं रोजगार आम्हाला ठेवा. नसेल तुम्हाला काय आम्हाला कुठेतरी दुसरी काहीतरी काम बघा. आम्हाला या निवेदनानंतर सरकारने नाही केल्यास तुमची काय भूमिका? 1 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद आहे. काम बंद आहे आमचं. कुणीही कामाला जाणार नाही. लाईट बिल वाटप नाही रिडिंग नाही काही नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन चालू राहील. मी अशोक कांबळे लातूर जिल्हा अध्यक्ष कंत्राटी कामगार या पदावर मी काम करतोय. आणि हे काम करत असताना जवळजवळ महाराष्ट्रभर हे आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की शासनाने या ठिकाणी आमचा शाश्वत रोजगार जो आहे तो बंद करण्याचा या ठिकाणी घाट घातलेला आहे आणि आम्हाला तो फाडून पाडायचा आहे. आमचं म्हणणं असं आहे की शासनाने जी काही प्रीपेड मीटर किंवा पोस्टपेड मीटर बसवायची जी काही त्यांची संकल्पना आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी वापर केलेला त्याचं आम्ही स्वागत करू. त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. पण ज्यावेळेला आमचं रोजगार या ठिकाणी संपुष्टात येतो त्यावेळेला आम्हाला कुठेतरी हालचाल करणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आम्ही या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम सर्वांना जागृत करून सर्व आमच्या मीटर रीडर्स बंधूंना या ठिकाणी आम्ही जोडून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि याची पार्श्वभूमी पुढची शासनाने जर नाही ऐकली तर येत्या 1 फेब्रुवारीला आमच्या सर्वांचं या ठिकाणी कामबंद आंदोलन असेल. आणि त्यामध्ये आमचं एकच म्हणणं आहे की आमचे जे काय मीटर रीडर्स बंधू आहेत हे उद्याच्याला उघड्यावर पडणार आहेत तर त्याच्यासाठी शासन आम्हाला काही देणार आहे की नाही. मीटर बसवण्याला आमचा विरोध नाही. त्यांनी ते थोडी पार्श्वभूमी सुरू केलेली आहे की स्मार्ट मीटर हे बसवण्यासाठी त्यांनी एक पुढचं पाऊल काय उचललं की फॉल्टी मीटर बंद करायचे. म्हणजे फॉल्टी मीटर ते बदलणार आणि ते MECBकडे दिलेलं नाही किंवा महावितरणकडे दिलेलं नाही. त्यांनी ते बदलायचं काम त्यांनी एजन्सीला दिलेलं आहे. त्याच्याबद्दल बी आमचं काही म्हणणं नाही. पण आम्हाला आमचा शाश्वत रोजगार आमच्या बंधूंना 60 वर्षापर्यंत मिळाला पाहिजे ही शेवटची आणि अंतिम मागणी हेच राहणार आहे. आणि अशा पद्धतीने आमचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. येत्या 1 तारखेपर्यंत शासनाने आमच्यावर हा जर काही विचार नाही केला तर तीव्र आंदोलन करून आम्ही यामध्ये सर्व महाराष्ट्रभर हा लढा पेटवून
आम्ही या ठिकाणी एकमुखाने आणि एका दिलाने सर्वजण थांबणार आहोत, याची शासनाने कुठेतरी जबाबदारी घ्यावी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्वीचे MSEB, आताचं महावितरण आणि येणारं काय माहीत नाही, पण आम्ही पूर्वीपासून हे काम करत आलो. 20, 25, 30 वर्षापासून सगळे आम्ही या ठिकाणी मीटर रीडर्स किंवा त्यावेळेचे बिल वाटप आम्ही काम करत होतो. आणि आजची घडी आमच्यावर उपासमारीची पाळी जर आली तर शासन आमच्याकडे काय बघणार आहे की नाही, हा सुद्धा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तो मुद्दा आम्ही पुढे घेऊन या ठिकाणी सर्व महाराष्ट्रभर फिरत आहोत. आणि महाराष्ट्रभर शासनाने जर काय आम्हाला नाही दिलं, 1 तारखेपर्यंत म्हणजे 30 तारखेपर्यंत आम्ही वाट बघू. आणि 1 तारखेला आमचं तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर बंद राहील, याची सर्व शासनाने सुद्धा आम्हाला शाश्वती द्यावी. आणि आम्हाला शेवटपर्यंत वयाच्या 60व्या वर्षापर्यंत शाश्वत रोजगार मिळावा, एवढीच आमची सर्वात महत्त्वाची मागणी आहे. साहेब काय सांगाल, आज काय तुम्ही कशासाठी एकत्र आला? धाराशिव मीटर रीडर संघटनेमधून मी बोलतोय. मुजीब पटेल माझं नाव आहे. आणि सध्या जी स्पॉट प्रीपेड मीटर बसायलेत त्याच्याबद्दल आम्ही असं निवेदन दिले कार्यकारी अभियंत्यांना की आमचे जी 40 ते 45 हजार कामगार आम्ही काम करत आहात त्यांचं पोटमारी होणार आहे आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यासाठी आम्ही कार्यकारी अभियंता साहेबांना निवेदन दिलेले आहे की स्मार्ट मीटर बसवू नये आणि त्याच्यामुळे आमचा रोजगार बुडू नये. त्यासाठी कार्यकारी अभियंता साहेबांनी काहीतरी आणि शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन काय ते रोजगार उत्पन्न करून द्यावं याचे निवेदन दिलेले आहे साहेबांना. सुनील बोला. माझं नाव सूरज सुरवसे. मी मीटर रीडर संघटनेचा धाराशिव मीटर रीडिंग संघटनेचा अध्यक्ष आहे. आणि केंद्र सरकार व राज्य सरकारने स्मार्ट प्रीपेड मीटरची घोषणा केल्यामुळे आमच्या महाराष्ट्रात कमीत कमी 40 ते 45 हजार मीटर रीडर बेरोजगार होणार आहेत. तरी आमची ह्याद्वारे निवेदनात मागणी आहे की स्मार्ट व प्रीपेड मीटर बसवल्यामुळे आमचा रोजगार कमी होणार आहे. यासाठी आमची शाश्वत मागणी आहे की आम्हाला 60 वर्षापर्यंत शाश्वत रोजगार द्यावा सरकारने. आज काय केलं? आज निवेदन दिलेले आहे अधीक्षक साहेबांना. पुढची दिशा काय असेल? पुढची दिशा 1 फेब्रुवारी 2025 पासून महाराष्ट्र वीज मीटर रीडर संघटना महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे. 1 फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन करणार आहे.